नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 30 जागा मिळाल्या। याचा अर्थ 17 जागा केवळ महायुतीला मिळाल्या आणि महायुतीचं म्हणणं काय होतं की 45च्या वर आम्हाला जागा मिळणार आहेत। कॉन्फिडन्स त्यांचा इतका होता की आम्हाला मिळणारच आहेत या सगळ्या जागा आणि महाविकास आघाडीचा पूर्णपणे पराभव होणार आहे। प्रत्यक्षात महायुतीचा सुपडा साफ झाला आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला केवळ 9 जागा मिळाल्या। अजितदादा गटाला 1 आणि शिंदे यांच्या पक्षाला 7 जागा मिळाल्या। केवळ 7 जागा। शिंदे म्हणतात की बघा आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे, म्हणजे आम्ही 13 जागा लढवल्या आणि 7 जागा जिंकून आल्या। याचा अर्थ स्ट्राईक रेट काय मजबूत आहे अशातला भाग नाही। यापेक्षा अनेकांचा स्ट्राईक रेट जास्त राहिलेला आहे, परंतु दावा असा केला गेला की आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे आणि याच्यावरून शिंदे यांचे काही नेते यांना इतका गर्व झाला की ते भारतीय जनता पक्षाचा अपमान करायला लागले। मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलं की महायुतीतली महामंडळ त्यामध्ये शिंदे सेनेचे सगळे लोक म्हणतात की भाजपमुळे आमचा पराभव झाला। म्हणजे भाजपने अनेक ठिकाणी आम्हाला जागा दिल्या नाही। ज्या ठिकाणी जागा दिल्या त्यापैकी काही ठिकाणी आमचे उमेदवार बदलायला हवे आणि काही ठिकाणी मदतही केली नाही त्यांनी आमची। अशा तक्रारी त्यांनी केल्या। म्हणजे आमच्या चुकीमुळे किंवा आमच्या त्रुटींमुळे पराभव झाला नाही, सगळं झालंय ते भाजपमुळे किंवा अजितदादांमुळे असा शिंदे सेनेचा पवित्र आहे। त्यात संजय शिरसाट काय म्हणाले आज की आमच्या युतीमध्ये महायुतीमध्ये आम्हीच मोठा आहोत कारण आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे। कारण भाजपच्या जागा भाजपने 23 जागा मला वाटतं लढवल्या, त्याच्यातल्या 9 जागा जिंकून आल्या। आम्ही 13 जागा लढवल्या, 7 जागा आणल्या। आमचा स्ट्राईक रेट म्हणजे यशाचा रेट आमचा हा जास्त आहे म्हणून आम्ही मोठे आहोत असा दावा त्यांनी केला। मग नारायण राणेंना पत्रकारांनी प्रश्न केला की संजय शिरसाट असे म्हणतात, तर राणे साहेब काय म्हणाले, कोण आहेत संजय शिरसाट, काय काय बोलतायत, काय जबाबदारीने बोलायला पाहिजे महायुतीतल्या लोकांनी असं ते म्हणाले। आता महायुतीतली महाभांडणे मी म्हणतो ती ही आहे। आता संजय शिरसाट स्ट्राईक रेट होऊन एखादा पक्ष म्हणजे शिंदे सेना ही भाजपपेक्षा मोठी झाली का भाजपपेक्षा? जर भाजपचा आधार नसता तर शिंदे मुख्यमंत्री कसे होऊ शकले असते? शिंदेच्या टोळीमध्ये केवळ 40 सदस्य आहेत आणि भाजपमध्ये कित्येक आमदार आहेत त्यापेक्षा, म्हणजे भाजपची संख्या जास्त आहे ऑब्व्हियसली। तरी सुद्धा त्यांनी शिंदेना मुख्यमंत्री बनवले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता दुसरी गोष्ट, नारायण राणे हे तसे संतापलेले आहेत कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही, त्यामुळे किंचित नाराज आहेत। ते यश मिळालं त्यांना, ते नाकारण्याचं कारण नाही। पण शरद पवार जेव्हा म्हणाले आजच्या पत्रकार परिषदेमध्ये की नरेंद्र मोदी यांनी ज्या सभा घेतल्या 18 सभा घेतल्या महाराष्ट्रात, एक रोड शो केला आणि बहुतेक ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांचे सभा झाले तिथे दाणादाण उडली, म्हणजे महायुतीचा पूर्ण पराभव झाला असं शरद पवार म्हणाले। आणि अजून या पुढच्या काळात म्हणजे विधानसभेसुद्धा त्यांनी असं करावं वाटल्यास, म्हणजे तसं झालं तर आमचाच फायदा आहे असं शरद पवार सुचवत होते आणि तसं घडलं तर बरं होईल असं ते म्हणाले। तेव्हा नारायण राणेंची प्रतिक्रिया काय, शरद पवार ज्योतिषी आहेत का, ज्योतिषी असण्याचा संभव काय, प्रश्न काय? शरद पवार म्हणतात की मोदींच्या सभा आम्हालाच फायद्याच्या ठरल्या कारण त्यांच्या सभा झाल्यावरती विरोधी वातावरण तयार झालं, आमचा फायदा झाला। आणि हे जे झालं लोकसभेत ते 3-4 महिन्यानंतर ऑक्टोबरमध्ये ज्या विधानसभा निवडणुका होतील काय फार काळाने होणार नाही, त्यामुळे वातावरण असंच राहील, त्यामुळे पुन्हा असंच घडण्याची शक्यता आहे। यात हा अंदाज व्यक्त करणं याला भाकीत करणं म्हणतात। ज्योतिषी असण्याचा प्रश्न काय? पण राण्यांबद्दल काय बोलणार, जाऊ दे, सोडून द्या, ते काय फार महत्त्वाचा नेता आहे असं मला वाटत नाही, जाऊ दे। आता दुसरी गोष्ट, शंभूराज देसाई म्हणाले की महायुतीचं 200चं टार्गेट आहे, विधानसभेच्या जागा 288, म्हणजे बघा 45 जागा आम्हाला मिळतील असं म्हणत होते आणि जागा किती आल्या यांच्या सगळ्यांच्या म्हणून 17 जागा आल्या।
आता म्हणतात की विधानसभेमध्ये आमच्या 200 जागा येतील. येऊ शकतील, मला वाटतं 2-3 निवडणुकांमध्ये मिळून त्यांच्या जागा येऊ शकतील. पण ठीक आहे, काय करायचं असतील तर दावा करतील ते. आता देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की भाजप हा मोठा भाऊ, आणि खरंच आहे की भाजपच्या जागा जास्त आहेत, पण संजय शिरसाटांना ते मान्य नाही. आता बघा, आणि ते असं म्हणाले शिरसाट की काँग्रेसची पालखी शिवसेना उभाठागट उचलते. पालखीचा सवाल काय? महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत एकत्र. मग आज शिंदे हे भाजपची पालखी उचलत आहेत का? भाजपची चमचगिरी करतायत असं कोणी म्हटलं तर नाकारण्याचं कारण नाही त्यांना. मग जर तुम्ही उद्धव ठाकरेंना काँग्रेसची पालखी उचलताय, मग तुम्ही भाजपची पालखी उचलताय असं म्हणावं लागेल. तेव्हा संजय शिरसाट यांच्यासारख्या तोंडाळ आणि भंपक नेत्यांबद्दल काय बोलणार? जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. आता दुसरी गोष्ट आहे की पदवीधर मतदारसंघाच्या किंवा या शिक्षक मतदारसंघाच्या त्या निवडणुका आहेत. आता नाशिकमध्ये यासंबंधी महत्त्वाची मीटिंग होती, त्याला छगन भुजबळ गेलेच नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे छगन भुजबळ नाराज आहेत का नाराज आहेत का असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला. आणि मग छगन भुजबळ म्हणाले की नाराज असण्याचं कारण काय? आमचा जिल्हा प्रमुख तिकडे असेल ना, सगळीकडे मी गेलं पाहिजे का? पण छगन भुजबळांनी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंबद्दल चांगले उद्गार काढले. जाहीरपणे आपली उमेदवारी आपल्याला जाहीर करून आपल्याला उमेदवारी दिली नाही लोकसभा, याबद्दल नाराजी व्यक्त केली. राज्यसभा आपल्याला मिळायला पाहिजे होती अशी इच्छा व्यक्त केली. प्रत्यक्षात सुनीताताईंना तिकीट मिळालं, त्यामुळे ते नाराज आहेत असं बोललं जातं. याच्याशिवाय छगन भुजबळ म्हणाले की मोठा भाऊ छोटा भाऊ या भानगडीत पडू नका. आता मोठा भाऊ आम्ही आहोत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. म्हणजे त्या भुजबळांनी टोला एक देवेंद्र फडणवीसांना मारला आणि दुसरा टोला संजय शिरसाटांना मारला. कारण तेही म्हणाले की आम्ही मोठे भाऊ. म्हणजे महायुतीमध्ये 2 मोठे भाऊ आहेत, एक भाजप आणि एक शिंदे सेना. आणि अजितदादा हा सगळ्यात छोटा भाऊ असं त्या दोघांना वाटत असं. पण भुजबळ म्हणाले की असं बोलण्याचं कारण नाही. म्हणजे त्याबाबत सुद्धा महायुतीच्या नेत्यांशी भुजबळ यांचे असलेले मतभेद समोर आले. अजून एक गोष्ट, भुजबळ म्हणाले की आता आपण कामाला लागलेलं पाहिजे, पवारसाहेब कामाला देखील लागलेत असं ते म्हणाले. म्हणजे इथे देखील पवारांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या उत्साहाबद्दल, ते तातडीने विधानसभेसाठी कामाला लागले त्याबद्दल छगन भुजबळांनी कौतुक व्यक्त केलं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी जे सांगतोय सातत्याने ते असं की महायुतीत तीव्र मतभेद आहेत. अजून एक शेवटचं उदाहरण सांगतो की अजितदादा पवार सध्या नाराज आहेत किंवा चडफडत आहेत, चिडचिड होते त्यांच्यासारखी. मी कालही म्हटलो. आता बघा की सुनेत्रा आता अजितदादांवर नव्याने RSSचे आरोप होत आहेत. संघ भाजप आरोप करत की यांना बरोबर घेतलं नसतं अजितदादांना, आता आपला फायदा झाला, आपलं नुकसान झालं त्यांच्यामुळे असं बोलल्यानंतर संघ आणि भाजपच्या काही नेत्यांनी त्यानंतर अजितदादांच्या मदतीला कोणी धावून गेलं नाही. एक भुजबळ फक्त धावून गेले. भुजबळ काय म्हणाले? भुजबळ म्हणाले की बघा 2च ठिकाणी आमचा उमेदवार होता. म्हणजे प्रत्यक्षात 2 ठिकाणी हे आमच्या मित्रपक्षाने आम्हाला उमेदवार दिले होते आणि बाकीच्या ठिकाणी आमचे उमेदवार नव्हते. मग आमच्यामुळे भाजपचं नुकसान झालं असं कसं म्हणतात, असा भुजबळांचा सवाल. आता भुजबळांच्या या सवालाला उत्तर देता येईल. पण भुजबळ निदान अजितदादांच्या मदतीला धावले. पण सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल किंवा अन्य नेत्यांनी, मोठ्या नेत्यांनी अजितदादा पवार यांच्यावर हा हल्ला होत असताना त्यांची बाजूच घेतली नाही. अजितदादा गटाच्या नेत्यांनी, अजितदादा एक प्रकारे त्यांच्याच पक्षात एकाकी पडले आणि अजितदादांच्या विरोधात संपूर्ण कार्यक्रम राबवला जातो आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांना एकटं पाडलं जातं असं जितेंद्र आव्हाड जे शरद पवार गटाचे नेते तेही म्हणाले. म्हणजे बघा अजितदादा यांना कोपऱ्यात ढकलायचं, त्यांच्यावरती आरोप करायचे. मग अण्णा हजारेंनाच अचानकपणे जाग येते. मी अण्णा हजारेंना कोणी उचकवलं असेल तुम्ही विचार करू शकता की आता शांत होते इतके दिवस, आता एकदम अजितदादांवर ते आरोप सुरू केले. मग अगोदर का नव्हते ते करत आरोप, मध्ये शांत बसले होते. म्हणजे कोणीतरी त्यांना सांगितलेले असते काहीतरी, कोणीतरी त्यांना काडी केली असते की त्यांच्याकडे
की अजितदादांविरुद्ध आता सुरू करा म्हणून. ते सुरू झाले आता ते अजितदादांच्या विरोधात. म्हणजे अजितदादांना शंका वाटावी की बुवा आपले मित्रच म्हणजे शिंदे गट असेल किंवा भाजप असेल पक्ष, यापैकी कोणीतरी आपल्याविरुद्ध हल्ला करत आहे, आपल्याविरुद्ध राजकारण करत आहे असं त्यांना वाटू शकतं. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की प्रणिती शिंदे यांनी गंभीर आरोप केला. आज 2 आरोप केले. त्यापैकी प्रणिती शिंदे म्हणाले की सोलापुरात निवडणुकीच्या अगोदर 2 दिवस दंगली घडवण्याचा प्लॅन होता आणि हे अतिशय वाईट राजकारण आहे, याची लाज वाटली पाहिजे असं म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती निशाणा साधला. प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत, त्याच्या अगोदर आमदार होत्या. हा गंभीर आरोप आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की सोलापूरमध्ये नितेश राणेंनी जाऊन मोर्चा काढला होता, जन आक्रोश मोर्चा, लव जिहाद मोर्चा वगैरे जे काय असेल, आणि हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. नितेश राणे यांच्या मागे कोण सतत उभं असतं हे लक्षात घ्या. तुम्ही काळजी करू नका, आमच्या मागे देवेंद्रजी आहेत असं नितेश राणे स्थिती म्हणाले होते, हे लक्षात घ्या तुम्ही. अजून एक गोष्ट, कपिल पाटील जे भिवंडीमध्ये पराभूत झाले, भाजपचे मंत्री होते, तर त्यांचाही दंगल घडवण्याचा डाव होता असा आरोप भिवंडीचे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी केलेला आहे. आणि ते निवडून आलेले खासदार म्हणून शरद पवार गटाचे. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की शिंदे गटामध्ये किंवा महायुतीमध्ये असलेले अंतर्गत मतभेद, महायुतीचं राज्याचं वातावरण भरकटवण्याचा किंवा राज्यात तणाव निर्माण करण्याचा महायुतीतल्या काही जणांचा असलेला उद्देश असल्याचा आरोप, हे सगळं लक्षात घ्या. काय चालले ते बघा. सत्ता यांची आहे, शिंदे सरकारची, पण त्यांच्याच मधले काही जण जर वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे जबाबदार सत्तारूढ पक्षाचं किंवा सरकारचं लक्षण आहे असं म्हणायचं. तुम्ही विचार करा या मुद्द्याचा. सरकारमधल्या लोकांनी जबाबदारी वागलं पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळली पाहिजे. त्यांच्याच लोक हिंदू मुस्लिम प्रश्नावरनं दंगल माजवण्याचा जर प्रयत्न करत असतील तर या आरोपाचा शोध घेतला पाहिजे आणि संबंधित जर कोणी असेल जबाबदार अशा गोष्टी प्रत्यक्ष करण्यास तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी देंगे, अशा पाट्या, असे बोर्ड्स लागले आहेत. उदय सामंत आणि किरण सामंत त्यांचे बंधू यांनी लावलेले आहेत. आणि यामुळे सुद्धा राणे कुटुंबीय नाराज झालेत, हे लक्षात घ्या. किती तुम्हाला गोष्टी सांगितल्या की ज्या युतीमधल्या महायुतीमध्ये जे कसे मतभेद आहेत रोजच्या रोज समोर येत आहेत. आणि त्या उलट दुसरीकडे आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेच्या अगोदर महाविकास आघाडीची पहिली बैठक झाली. आणि पहिली बैठक झाली म्हणजे विधानसभा निवडणुकींच्या वाटाघाटींची पहिली बैठक झाली. म्हणजे महायुतीच्या अगोदर महाविकास आघाडी तयारीला लागली निवडणुकीसाठी. ही चांगली गोष्ट आहे, कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. शरद पवार म्हणालेच की मी 4 महिन्यात सरकार बदलायचं मला, असं कॉन्फिडेंटली ते म्हणाले. संजय राऊत म्हणाले की महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार आहे आता म्हणजे नोव्हेंबरमध्ये, असं संजय राऊत म्हणाले. हा कॉन्फिडन्स आहे, कौतुक केलं पाहिजे. असं हे विरोधी पक्ष माना टाकून बसलेला नाही आहे, कारण विरोधी पक्षांना हुरूप आलेला आहे. कारण महाराष्ट्रात अत्यंत दिमाखदार यश मिळालेलं आहे महाविकास आघाडीला. आता एवढं यश मिळाल्यानंतर पण देवेंद्र फडणवीस काय म्हणतात की मतांच्या मध्ये थोडाच फरक आहे. नंतर यांनी फेक नॅरेटिव्ह केलेलं आहे वगैरे. आता मी तुम्हाला सांगतो की फेक नॅरेटिव्ह काय असतं ते. भारतीय जनता पक्ष फेक नॅरेटिव्ह कसं करतो. 2004च्या निवडणुकीत तेजस्वी भारत, इंडिया शायनिंग असं फेक नॅरेटिव्ह कोणी तयार केलं होतं. लोकांचा विश्वास बसला नाही की शायनिंग इंडिया वगैरे. शायनिंग इंडिया कुठे होतं. वाजपेयी सरकारला घरी पाठवलं लोकांनी, लोकांना आवडलं नाही. त्यावेळी प्रमोद महाजन यांनी जो प्रचार केला होता त्यामध्ये उन्माद जाणवला, अहंगंड जाणवलं. आणि यावेळी सुद्धा सरसंघचालक असो किंवा संघाचे अन्य नेते यांनी म्हटलं आहे की अहंकार असता कामा नये, अहंकार
अहंकाराला टाचणी लागली यावेळी भाजपच्या, असं संघ भाजपचेच नेते म्हणतात, हे लक्षात घ्या तुम्ही. आता फेक नॅरेटिव्हचं दुसरं उदाहरण मी फडणवीसांना सांगू इच्छितो. 2G मध्ये 1,76,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. हे फेक नॅरेटिव्ह नव्हतं का? या प्रत्यक्षात काय दिसलं, सिद्ध झालं. बोफोर्समध्ये भ्रष्टाचार झाला, सिद्ध झाला. मग ते फेक नॅरेटिव्ह नव्हतं. काय काय गोष्टी सांगतात हे. त्यानंतर ते म्हणाले की शेतकऱ्यांची धुळदाण उडाली युपीएच्या काळात. उलट शेतकऱ्यांचं कल्याण झालं युपीएच्या काळात. म्हणजे जेव्हा शरद पवार कृषीमंत्री होते आणि पंतप्रधान मनमोहन सिंग होते, तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाला नाकारता येत नाही. आत्महत्या होत होत्या आणि नंतरही झाल्यात आणि आज तर आणखीन मोठ्या प्रमाणात होत आहेत. पण शरद पवारांनी 70,000 कोटी रुपयांची कर्ज माफ केली. मनरेगा लॉन्च केली योजना मनमोहन सिंग सरकारने. आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी अनेक पॅकेजेस दिली. शेतकऱ्यांसाठी अनेक गोष्टी केल्या. शेतमजुरांचं वेतन वाढलं आणि त्यामुळे ग्रामीण भारतामध्ये परिवर्तन आलं, हे लक्षात घ्या तुम्ही त्या काळात. पण भाजप काय म्हणत होता की यांनी संपूर्ण देशाची धुळदाण लावली, वाट लावली म्हणून, आणि शेतकऱ्यांचा बट्ट्याबोळ केला युपीएने. हे फेक नॅरेटिव्ह नव्हतं. सगळ्यात जास्त विकास दर हा मनमोहन सिंग सरकारच्या काळात झाला. पण भाजप काय म्हणत होता की मनमोहन सिंग सरकारच्या काळात विकास खड्ड्यात गेला. खोटं बोलत होते ते पूर्णपणे. आकडे सांगतात, खोटं बोलतायत ते सातत्याने. आणि आज उद्धव ठाकरे यांनी अतिशय महत्त्वाची विधानं केली आणि त्यामधलं सगळ्यात विधान आहे की गद्दारांना नो एंट्री, चुकीला माफी नाही. हे वाक्य फेमस आहे, हा डायलॉग फेमस आहे. चुकीला माफी नाही, तसाच गद्दारांना माफी नाही, दरवाजे बंद आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आणि शरद पवारांनी सांगितलं. थेट प्रश्न विचारला उद्धव ठाकरे यांना, अजिबात घेणार नाही म्हणाले ते. शरद पवार म्हणाले की सवालही नाही पैदा होता ते म्हणाले, असं म्हणाले शरद पवार. आता बघा उद्धव ठाकरे यांनी यामध्ये काय विधान केली. मी तुम्हाला त्यापूर्वी या उद्धव ठाकरेंच्या प्रश्न विचारला, शरद पवारांना प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं. पण उदय सामंत काय म्हणाले आणि संजय शिरसाट म्हणाले की त्यांच्या दरवाजात कोण जाते, दरवाजा कोणी किलकिला केलाय का, वगैरे वगैरे. आणि आमचा दरवाजा मात्र आम्ही उघडा ठेवणार, त्यांच्याकडनं कोणाला यायचं असेल त्याने. अरे तुमच्यापेक्षा महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या आहेत, तुम्हाला सगळ्या मिळून 17 जागा मिळाल्या आहेत फक्त. तुमचा पराभव झालाय महायुतीचा. महायुतीकडे लोकांनी तोंड फिरवलेलं आहे. 7 जागा म्हणजे काय सगळ्या महाराष्ट्र जिंकला असं तुम्हाला वाटतंय का शिंदे गटाला? ते या शिंदे गटाला या सुद्धा ज्या जागा मिळालेल्या आहेत त्या मोदींच्या नावावर जागा मिळाल्या, स्वतःच्या नावावरती त्यांना जागा मिळतील का? त्यांचा असा करिश्मा आहे? हे पैशाच्या बळावरती. तुम्हाला सांगतो की नाव घेऊन आरोप करते, पण लोकांनी विचार करावा मी कोणाबद्दल बोलतो. मतं खरेदी करण्यासाठी पैशाचं तुफान वाटप झालेलं आहे महाराष्ट्रात आणि देशात. महाराष्ट्रात खोके भरून पैसे वाटण्यात आले, मतं खरेदी करण्यात आली. काही ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करण्यात आला. शिवाय केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, या बळावरती या 7 जागा कोणाला मिळाल्या ते विचार करा. या बळावर या 7 जागा नाही, या बळावर जागा जास्त कोणाला मिळाल्या, बऱ्यापैकी जागा कोणाला मिळाल्या, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे फार मोठी शेखी मिरवण्याचं कारण नाही, हे लक्षात घ्या. जर तपास यंत्रणा तुमच्या बाजूला नसतील, तुमची सत्ता नसेल, तर शिंदेने एवढं यश मिळेल शक्यच नाही, तुम्हाला सांगू. आता दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे काय म्हणाले, संपूर्ण देशात भाजपविरुद्ध कोणी लढू शकणार नाहीत, हे अजिंक्य असं वातावरण होतं. पण त्यातला फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने दाखवला. आर्थिक आणि यंत्रणेच्या दृष्टीने ही लढाई विषम होती. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती. आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं की देशभक्त आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला आणि देशात इंडिया आघाडीला कौल दिला.
हा विजय केवळ मी मिळवला आहे किंवा आम्ही नेत्यांनी मिळवलं असं कुठचं एकही वाक्य उद्धव ठाकरे यांनी उच्चारलं नाही. विजय मिळाला पण त्यांनी नम्रता दाखवली. शरद पवारांच्यामध्ये सुद्धा नम्रता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा नम्रता दाखवली. ते म्हणाले लहान भाऊ छोटा भाऊ असं काही. वास्तविक काँग्रेसला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या, पण आम्ही श्रेष्ठ, आम्हीच आता महाराष्ट्रावरती राज्य करणं असं पृथ्वीराज चव्हाणही म्हणाले नाही. शरद पवार नाहीत आणि उद्धव ठाकरे नाहीत. कोणीही गर्वोन्मत्त अशी भाषा केली नाही जी देवेंद्र फडणवीस नेहमी करतात, जी शिंदे नेहमी करतात, जी अजितदादा नेहमी करतात. अजितदादा तर दरडावण्याची भाषा आणि दादागिरीची भाषा करतात, हे लक्षात ठेवा. महाविकास आघाडी आणि महायुतीतला हा फरक आहे. दुसरी गोष्ट बघा, उद्धव ठाकरे आणखीन काय म्हणाले. त्यांनी सांगितलं की केवळ आमच्यामुळे यश मिळाले, अनेक सामाजिक संघटना आणि अन्य लोकांमुळे यश मिळाले. म्हणजे छोटे पक्षांचाही त्यांनी उल्लेख केला, सामाजिक संघटनांचा उल्लेख केला. ही चांगली गोष्ट आहे. वातावरण निर्मिती अनेक गोष्टींमुळे झाली आणि हे सगळं विजय फक्त माझ्यामुळे झाला आणि पराभव झाला तो लोकांमुळे, अशी भाषा उद्धव ठाकरे यांची नव्हती, हे लक्षात घ्या. मग ते म्हणाले की मोदी सरकार, म्हणजे आता ते काय म्हणाले की आमचं सरकार महाविकास आघाडी म्हणजे खिचडी सरकार किंवा इंडिया आघाडी म्हणजे कडबोळी आघाडी. मग आता ते म्हणाले एनडीए आघाडी काय आहे. उद्धव ठाकरे म्हणाले बिनतोड सवाल आहे. एनडीए आघाडीच आहे ना. तुम्हाला चंद्राबाबू नितीश कुमार यांच्या मेहनतवारे करावेच लागले ना. त्यांना मिठ्या मारायला लागल्या त्यांना, मोदींना. आणि मोदींची भाषाच, मोदींचा पवित्राच बदलला आहे, कारण भाजपच्या स्वबळावरती भाजपला बहुमत मिळालेलंच नाहीये, हे लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये ते म्हणाले की आमच्याबद्दलची, उद्धव ठाकरे काय म्हणाले, आमच्याबद्दलची ही युती नैसर्गिक की अनैसर्गिक म्हटले जात होते. मग आता दिल्लीत जे काही गडबोळे झाले ते नैसर्गिक की अनैसर्गिक आहे. बघा आता मुस्लिम आरक्षणाचा पक्ष म्हणजे ती बाजू, मुस्लिम आरक्षणाचं समर्थन कोण करतं, नितीश कुमार करतात. जातीय जनगणना झाली पाहिजे आणि आम्ही ती पूर्ण केली आहे बिहारमध्ये, असं नितीश कुमार म्हणाले आणि त्याला फारशी सहमती भाजपने दाखवली नव्हती. मग तुमच्यात मतभेद आहेत ना, मग तुम्ही काय एकत्र आलात. मग उद्धव ठाकरे म्हणतात ना तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर का गेलात, मग तुम्ही का गेलात त्यांच्याबरोबर, तुमच्या विचारसरणीत काय साम्य आहे. हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे आणि उद्धव ठाकरेंना तेच म्हणायचं होतं. ते म्हणाले की भाजपकडून व्होट जेहाद, मोदी म्हणाले होते व्होट जेहाद. आता व्होट जेहाद हा शब्द कुठून आला, कसला व्होट जेहाद. उद्धव ठाकरे म्हणाले मला ही संकल्पनाच कळली नाही, कारण मोदींनी त्यांच्या भाषणातच सांगितलंय की त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेले. ईदच्या मिरवणुकीत ते ताजिया खालून जायचे, त्यांच्या घरचं जेवायचे. मग आता त्या खाल्ल्या मिठाला ते जागणार आहेत की नाही. आता बघा, जर व्होट जिहाद म्हणजे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस राष्ट्रवादी मुसलमानांचं लांबून चॅलेंज करतात असं म्हणायचं आहे मोदींना. जर मोदींना असं म्हणायचं आहे तर मग मोदी आज प्रचार सभेत म्हणाले होते की मी लहानपणापासून ईदच्या दिवशी मुस्लिम कुटुंबात जेवायचो, बालपण माझं त्यांच्या सान्निध्यात गेलं आहे. मग त्यांच्या सान्निध्यात बालपण गेलं होतं मोदींचं, तर मी विचारतो तर गुजरात दंगलीबाबत त्यांची काय भूमिका होती. त्यांच्यावरती अनेक आरोप झाले होते. गुजरात दंगल त्यांनी थोपवली नाही, निदान एवढाच आरोप होता, थोपू शकले नाहीत ते थोपवायचीच नव्हती असं म्हणू शकतो आपण. बिल्किस बानूचं काय, अनेक हजारो मुस्लिमांची घरं जाळली गेली, त्याचं काय. त्यावेळी हे मुस्लिम कुटुंबियांची मैत्री, त्यांच्याच कुटुंबाचा आपण भाग होतो वगैरे, मोदीजींना आठवलं नाही. किती ढोंगी माणूस आहे हा बघा, हे लक्षात घ्या. आणि उद्धव ठाकरेंनी बरोबर जो मुद्दा पुढे केलाय, तो मुद्दा अधोरेखित केलाय की हे एक प्रकारे किती ढोंगबाजी आहे मोदींची, हेच त्यांनी सांगितलेलं आहे. मग ते म्हणाले उद्धव ठाकरे की शिवसेनेला मराठी मतं मिळाली नाहीत असा नॅरेटिव्ह सेट केला जातोय. उद्धव ठाकरे म्हणाले एम फॅक्टरमध्ये मराठी येत नाही का, मुस्लिम येतात तसे मराठी येते एम फॅक्टरमध्ये. मग ते म्हणाले यावेळी आम्हाला लोकशाही वाचवण्यासाठी, मग उद्धव ठाकरे म्हणाले
हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध सगळ्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. रक्त सांडून मिळवलेली मुंबई त्यांच्या डोळ्यादेखत लुटली जात असेल तेव्हा मराठी माणूस ती लुटणाऱ्यांना मत देईल का? बघा, हे सगळे लोक म्हणजे मोदी सरकार हे गुजरात्यांची धन करत आहे, अदानी अंबानीची धन करत आहे. आणि कुमारस्वामी यांनी जे केंद्रीय मंत्री आहेत आता त्यांनी आरोप केला आहे की सगळं गुजरातलाच घेऊन जात आहेत, सगळं गुजरातलाच झुकतं दिलं जातं असं त्यांनी आरोप केला. आता ते केंद्रीय मंत्री असून देखील आणि अनेक प्रकल्प, उद्योगधंदे, रोजगार तर गुजरातला गेलेलेच हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे जे म्हणाले की कुठल्याही धर्माचे, जातीचे असतील पण जे महाराष्ट्रात राहत आहेत अनेक वर्ष होतात ते मराठी समजतो आपण, आणि त्यांनी मतदान केलं म्हणजे त्यात चूक आहे. मुसलमानांनी शिवसेनेला मत देण्यात चूक आहे. आणि जेव्हा भाजपच्या जागा इथे सगळ्यात जास्त निवडून आले होते 122, 2014 साली 122 म्हणून, त्यावेळी मुसलमानांनी भाजपला मत दिलं नव्हतं का? मग ते चाललं भाजपला. मग भाजप फक्त मुसलमानांनी मत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंनी दिलं तर मात्र ते मुसलमानच्या लांबूल चालत आहे किंवा मुसलमानांच्या मतावरतीच हे विजय झाले तसं म्हणायचं. आणि इतरांची मतं मिळाली नाहीत का उद्धव ठाकरेंना, शिवसेनेला, राष्ट्रवादीला, काँग्रेसला? आणि तुम्हालाही मुसलमानांची मतं मिळालीत ना भाजपला काही प्रमाणात आत्ता सुद्धा. त्यांच्यात जेव्हा तुम्हाला यश मिळाले असं कोण म्हणेल? असं म्हणणं चुकीचं आहे. आणि या प्रकारचं नॅरेटिव्ह भाजप करत आहे. याचं कारण त्यांना असं दाखवायचं आहे की उद्धव ठाकरे हे म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही मुस्लिम लीग झाली असं त्यांना दाखवायचं आहे. आणि त्यांनी कितीही आरोप केला तरी लोकांना हा आरोप पटणार नाही, हे लक्षात घ्या. मुंबईमध्ये समजा अपेक्षित मतं, मराठी मतं किंवा हिंदूंची मतं अजूनही मिळायला पाहिजे होती, उद्धव ठाकरे मिळाली नसली तर त्यांची ताकद कमी, म्हणजे त्यांचे नगरसेवक त्यांच्याकडे कमी आहेत, आज आमदार कमी आहेत, खासदार कमी आहेत, हे सगळ्यांना तुम्ही पळवून दिलेलं आहे, त्यांच्या मागे इडे लावलेले आहेत तुम्ही. आणि यामुळे त्यांची ताकद कमी आहे. जाहिरात करणं, सभा घेणे यासाठी पैसा नाही आहे त्यांच्याकडे, पैसा नव्हता त्यांच्याकडे आणि नाही आहे, म्हणून त्यांची मतं कमी झाली. सगळीच मतं कमी झाली आहेत. म्हणजे 9 काय जास्त जागा त्यांच्या निवडून आल्या असत्या नाही तर, पण तुम्ही चिन्ह पळवलं, त्यांचं नाव पळवलं आणि शिवाय म्हणताय की तुम्हाला फक्त मुसलमानांची मतं मिळाली. ही किती लबाडी आहे. अरे हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी, जैन, गुजराती, उत्तर प्रदेश सगळ्यांनी उद्धव ठाकरेंना मतं दिली आहेत, राष्ट्रवादीला, काँग्रेसला, सगळ्यांना, सगळ्या धर्मांनी मतदान केलेलं आहे. तेव्हा हे खोटं जे नॅरेटिव्ह, बोगस नॅरेटिव्ह केलं जाते हे चुकीचं आहे. मी यांना दाखवायचं की उद्धव ठाकरे यांना मराठी मतं मिळाली नाहीत आणि आता ती मनसेला मिळणार विधानसभेला, असं त्यांना सांगायचं की मनसे ही मराठी लोकांची काळजी घेणारा पक्ष आहे. अरे मराठी रोजगार, मराठी उद्योगधंदे हा प्रश्न कोणी अजेंड्यावरती आणला होता? कोणी टीका केली देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर की सगळे उद्योगधंदे पळवले जात आहेत म्हणून? आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी याच्यावर जोरदार टीका केली. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मराठी माणसांच्या बद्दल कळकळ असल्यामुळे हा प्रश्न मांडला ना की मराठी तरुणांचे आणि तरुणींचे रोजगार पळवले जात आहेत, ते गुजरातला आणि अन्य राज्यात नेले जात आहेत. किती हे खोटारडे लोक आहेत हे, शिंदे सेनेचे, भाजपचे आणि अजितदादा गटाचे. अशा प्रकारचं नॅरेटिव्ह ते तुमच्यावरती, तुमच्या मनावरती बिंबवत आहेत की उद्धव ठाकरे हे मुसलमानांच्या मतावरती विजयी झालेले आहेत, सगळी मतं मिळालेली आहेत त्यांना. काही मतदारसंघात मुसलमानांची जास्त मतं असतील, काय हरकत आहे? आणि मुस्लिम या देशाचे नागरिक नाहीत का? म्हणजे किती क्षुद्र लोक आहेत हे, किती विषारी प्रचार करतायत हे लक्षात घ्या तुम्ही. संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी रक्त सांडलं त्यांची आठवण उद्धव ठाकरे यांनी कित्येक वर्ष सतत काढतात. ते बाळासाहेब ठाकरे त्यांचे वडील, त्यांनी तर संयुक्त महाराष्ट्र, उद्धव ठाकरेंनी स्वतः स्मारक केलं शिवाजी पार्कच्या समोर. बाळासाहेबांचे वडील प्रबोधन करता संयुक्त महाराष्ट्र लढ्यात होते आणि यांना मराठी माणसाचं काही नाही का? आणि या भाजपला आहे मराठी माणसांचं. मिहीर कोटेचा हे मराठी माणसाचं कल्याण करतात का?
पैसे कोण वाटत होतं? थैल्याच्या थैल्या कोण वाटत होतं? अमोल कीर्तीकरांचा पराभव कशा प्रकारे केला? कोणी केला तो? आणि त्यासाठी कोणाचं धन वापरलं गेलं? धारावीमध्ये मराठी माणसं राहत नाहीत आणि त्या धारावीतल्या माणसांसाठी अनिल देसाई, वर्षा गायकवाड, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे उभे नाहीत, लढाई लढत नाहीत, मोर्चे नाही काढले, त्यांनी आवाज नाही उठवला? हे लक्षात घेतलं पाहिजे की हे किती बदमाश लोक आहेत आणि हे या ज्या लबाड, लुच्चा आणि बदमाश लोकांच्या प्रचाराला बळी पडू नका. सर्वसामान्य लोकांना मी सांगतो तुम्हाला, हे म्हणतील की मराठी माणसांनी तोंड फिरवले उद्धव ठाकरेंकडे. बिलकुल नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात मराठी माणसं राहत नाहीत, त्यातली मतं मिळाली नाहीत उद्धव ठाकरेंना, शरद पवारांना आणि काँग्रेसला. काँग्रेस हा कानडी भाषिकांचा इथला पक्ष आहे का? आणि शरद पवारांचा काय पंजाबी भाषिकांचा पक्ष इथला? तर हा बोगस प्रचार आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा कंपू आणि त्यांच्या तालावर नाचणारे शिंदे आणि अजितदादा गटाचे लोक हे फेक नॅरेटिव्ह सातत्याने तुमच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न करतात. ते पुसून टाकण्याचा प्रयत्न मी करणार आहे, करतो आहे आणि विधानसभा निवडणुकापर्यंत मी ते करणार आहे. कारण हे चुकीचे मेसेजेस देतात, लोकांची दिशाभूल करतात, लोकांना गंडवतात आणि केवळ धनवंतांचं, बड्या उद्योगपतींना फेवर करण्याचं राजकारण करतायत. हे यांच्यापासून सावध राहा. उद्धव ठाकरे यांचा शिवसेना हा गोरगरीब अशा मराठी माणसांचा, दलितांचा, मुसलमानांचा, हिंदूंचाही, सर्व धर्मियांचा पक्ष आहे. शरद पवारांचा पक्ष हा शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भागातल्या समस्या मांडतो, तो अजेंड्यावरती आणतो. काँग्रेस हा गरीब, दीनदबळांचा, आदिवासी, दलितांचा पक्ष आहेच. तेव्हा हे चुकीचं नॅरेटिव्ह, हे फेक नॅरेटिव्ह हे फेकून द्या तुम्ही, हे लक्षात घ्या. एवढं सांगण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ केलाय. जरूर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर शेअर करा आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. नमस्कार.